नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, इंडियन पॉलिटी म्हणजेच भारतीय राज्यव्यवस्था या विषयाचे महत्त्व तुम्हाला माहिती असेल। जसे की यूपीएससी, एमपीएससी या परीक्षा असतील किंवा पीएसआय, एसटीओ, एएसओ, एमपीएससी कंबाईन असेल, एमपीएससी ग्रुप सी असेल आणि सर्व सेवा भरती असेल, यामध्ये जनरल नॉलेज किंवा जनरल स्टडी मध्ये भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये प्रत्येक प्रश्न जी संख्या जी आहे ती फार आहे, त्यामुळे या विषयाचे जे महत्त्व आहे ते अधिकच आहे। त्याबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण इंडियन पॉलिटीची सिरीज चालू केली आहे। यामध्ये सर्व टॉपिक जे आहे ते स्टेप बाय स्टेप कव्हर करण्यात येतील। त्यानंतर विशेष म्हणजे मित्रांनो, ही जी सिरीज आहे ती फ्री असणार आहे, एकदम फ्री असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो भारतीय राज्य व्यवस्थापन व प्रशासन हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो, संविधान घटना समितीची स्थापना जी झाली आहे ती आपण आज पाहणार आहोत। यामध्ये संविधान घटना समितीची स्थापना जी आहे ती मित्रांनो, पहिल्यांदा कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना जाहीर करण्यात आली। त्यानंतर भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस करण्यात आली होती। या शिफारसीने या मिशनने घटना समितीची रचना खालीलप्रमाणे निश्चित केली। तर मित्रांनो, पहिल्यांदा कॅबिनेट मिशनची स्थापना झाली होती। यामध्ये याला त्रिमंत्री योजना असं म्हणतात। त्यानंतर भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या। या निवडणुकीमध्ये एकूण जे सदस्यांची संख्या होती ती 389 होती। आणि सदस्य संख्या पाहता यामध्ये डिवायडेशन कसं होतं, तर ब्रिटिश भारतासाठी 296 सदस्य होते आणि संस्थानिकासाठी म्हणजे प्रिन्सली स्टेटसाठी 93 सदस्य होते। आणि या 296 पैकी भारतातील 11 प्रांतासाठी 292 सदस्य होते। तसेच मित्रांनो, चीफ कमिशनरांच्या दिल्ली, अजमेर आणि मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान या 4 प्रांतासाठी प्रत्येकी एक सदस्य, एकूण 4 सदस्य होते। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता याचे डिवायडेशन कसं आहे या जागांचं। यामध्ये 389 जागांपैकी तुम्ही ते डिवायडेशन पाहिलं असेल। या डिवायडेशन नुसार पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली आणि त्यानंतर या निवडणुकीनंतर मित्रांनो, कॅबिनेट मिशन जे आहे त्रिमंत्री योजना ही घटना समिती निवडणुकीसाठी घेण्यात आली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता चीफ कमिशनरांच्या दिल्ली, अजमेर, मारवाड आणि कुर्ग बलुचिस्तान या 4 प्रांतासाठी एकूण 4 सदस्य होते। जुलै ऑगस्ट 1946 मध्ये ब्रिटिश भारतातील 296 जागांपैकी संविधान समितीच्या निवडणुका संपन्न झाल्या। यापैकी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 208 जागा जिंकलेल्या होत्या आणि मुस्लिम लीग पक्षाने 73, तर अपक्षांनी एकूण 15 जागा जिंकलेल्या होत्या। त्यामध्ये मित्रांनो, संस्थानिकांनी संविधान सभेत घटना समितीत सामील न होण्याचे ठरवल्याने त्यांच्या 93 जागा भरण्यात आल्या नव्हत्या। भारत पाकिस्तान फाळणी झाल्याने पाकिस्तान क्षेत्रात मुस्लिम लीग व सदस्य पाकिस्तानात निघून गेले। त्यामुळे संविधान समितीची मूळची 389 ही सदस्य संख्या कमी झाली। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जशी फाळणी झाली तसे इथे जागांची संख्या कमी झाली आणि 389 ही जी संख्या होती ती कमी झाली। त्यानंतर संविधान समितीच्या रचनेमध्ये बदल करण्यात आला आणि या बदलामध्ये तुम्ही पाहू शकता 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला आणि या कायद्यानुसार संविधान समितीची सदस्य संख्या कमी करून ती 299 इतकी निश्चित झाली। तर मित्रांनो, जे काही चेंजेस होते ते चेंजेस झाले आणि संविधान घटना समितीमध्ये हा बदल करण्यात आला आणि जी 389 जागा होत्या, 389 ह्या जागा कमी करून 299 हा फायनल जागा आल्या। आणि यामध्ये मित्रांनो, जी जागा होती ती तुम्ही ते डिवायडेशन पाहू शकतात। संस्थानिकांचे प्रतिनिधी यामध्ये 70 प्रांतांचे सदस्य, 229 सर्वाधिक 55 सदस्य संयुक्त प्रांतातून होते आणि घटना समितीचे प्रमुख सदस्य होते। यामध्ये प्रमुख पुरुष सदस्य जे आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ग.वा. माळवणकर, बलवंतराय मेहता, त्याचबरोबर नलिनी रंजन घोष, श्यामाप्रसाद मुखर्जी, बॅरिस्टर M.R. जयकर, कन्हैयालाल मुंशी, सी राजगोपालाचारी हे प्रमुख पुरुष सदस्य होते आणि प्रमुख स्त्री सदस्य एकूण 15 होत्या। यामध्ये राजकुमारी अमृता कौर, हमू स्वामीनाथन, बेगम एजाज रसूल, दक्षायनी वेलायुधान, रेणुका रे, लीला रे, कमला चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, मालती चौधरी, हंसाबेन मेहता, दुर्गाबाई देशमुख, विजयलक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू आणि एनी मॉस्कॅरेन, सुचिता कृपलानी या एकूण 15 सदस्य होत्या। त्याचबरोबर यामध्ये पारसी सदस्य पण होत्या। यामध्ये HP मोदी या घटना समितीचे पारसी सदस्य होत्या आणि फ्रँक अँथनी या घटना समितीच्या अँग्लो इंडियन सदस्य होत्या। आणि घटना समितीत मुंबई प्रांताच्या विधानसभेच्या 21 सदस्यांच्या तसेच अनुसूचित जाती 30 सदस्यांचा समावेश होता। आणि संविधान समितीची घटना समितीची अधिवेशने जी होती ती संविधान सभेची एकूण 11 अधिवेशने बैठका झाल्या। यामध्ये पहिले अधिवेशन जे होते ते 9 ते 23 डिसेंबर 1946 या दरम्यान चालले होते आणि 11वे अधिवेशन जे होते ते 14 ते 26 नोव्हेंबर 1949 इथपर्यंत चालले होते। त्याचबरोबर मित्रांनो, घटना समितीचे पहिले अधिवेशन जे होते ते 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्लीत सुरू झाले। डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या काळात हंगामी अध्यक्ष होते। या अधिवेशनात
211 सदस्य उपस्थित होते. बॅरिस्टर जिन्नांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगच्या 73 सदस्यांनी या अधिवेशनावर बहिष्कार टाकला. घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनात तुम्ही पाहू शकता, घटना समितीचे पहिले अधिवेशन जे आहे ते 9 डिसेंबर 1946 रोजी झाले आणि या पहिल्या अधिवेशनाचे जे हंगामी अध्यक्ष होते ते सच्चिदानंद सिन्हा होते. त्यानंतर घटना समितीचे अध्यक्ष 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि घटना समितीचे उपाध्यक्ष जे होते ते हरेंद्र कुमार H.G. मुखर्जी हे होते आणि घटना समिती सल्लागार तुम्ही पाहू शकतात B.N. राव. घटना समितीच्या एकूण 22 उपसमित्या होत्या, त्यापैकी मसुदा समिती ही महत्वाची समिती मानली जाते. तर मित्रांनो, ही घटना समितीचे अधिवेशनाबद्दल इथे एकूण जी घटना समित्या होत्या यामध्ये घटना समितीचे पहिले अधिवेशन पार पाडण्यात आले. त्यामध्ये जे पहिले अध्यक्ष होते ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते, हे हंगामी अध्यक्ष होते मित्रांनो. त्यानंतर घटना समितीचे अध्यक्ष 11 डिसेंबर 1946 रोजी पहिले घटना समितीचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि घटना समितीचे उपाध्यक्ष हरेंद्र कुमार H.G. मुखर्जी होते आणि घटना समितीच्या सल्लागार एकूण 22 उपसमित्या होत्या मित्रांनो घटना समितीच्या. B.N. राव. घटना समितीच्या एकूण 22 उपसमित्या होत्या आणि त्यापैकी मसुदा समिती ही महत्वाची समिती मानली जाते. आणि लोकशाहीचे मित्रांनो 4 स्तंभ आहेत, 4 आधारस्तंभ आहेत. त्यामध्ये पहिला जो स्तंभ आहे तो संसद आहे, दुसरा जो आहे तो न्याय व्यवस्था आहे, तिसरी जी आहे ती नोकरशाही आहे आणि चौथी जी आहे ती प्रसार माध्यमे म्हणजे मीडिया मित्रांनो. त्याचबरोबर घटना समितीच्या काही प्रमुख उपसमित्या व त्यांचे अध्यक्ष तुम्ही पाहू शकता. घटना समिती होती त्यामध्ये ज्या समित्या होत्या त्यांच्या अध्यक्षाची इथे यादी आहे तुम्ही पाहू शकता. मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानंतर संघराज्य अधिकार ऊर्जा समिती याचे जे अध्यक्ष होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि प्रांतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष जे होते ते सरदार वल्लभभाई पटेल होते. अर्थ व स्टाफ समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मसुदा राज्यघटना चिकित्सा समितीचे अध्यक्ष जे होते ते सर आलादी कृष्णस्वामी अय्यर होते आणि राज्यघटना समितीचे कार्य ग. वा. माळवणकर हे अध्यक्ष होते. भाषा समितीचे अध्यक्ष मोटुरी सत्यनारायण होते आणि मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर मित्रांनो पुढील काही समित्या आहेत त्यांचे आपण अध्यक्ष पाहूयात. संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. राज्य समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. नियम समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. राष्ट्रध्वजासंबंधी समिती आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. गृह समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी. पट्टाभी सीतारामय्या हे होते. अधिकारपत्र समितीचे अध्यक्ष जे होते ते सर आलादी कृष्णस्वामी अय्यर आणि भाषिक प्रांतावरील समिती जी आहे ते K.M. मुन्शी हे त्याचे अध्यक्ष होते. तर मित्रांनो यामध्ये समित्या होत्या आणि त्यांचे अध्यक्ष होते हे मित्रांनो महत्वाचं आहे. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समिती या समितीच्या पुढील काही उपसमित्या होत्या. यामध्ये मूलभूत हक्क विषयक समिती J.B. कृपलानी, अल्पसंख्याक विषयक उपसमिती H.C. मुखर्जी, ईशान्येकडील व आसाम मधील काही जनजाती क्षेत्रे उपसमिती गोपीनाथ बोर्डोलोई हे अध्यक्ष होते. आसाम व अन्य क्षेत्रात वगळलेल्या क्षेत्रांसाठी उपसमिती A.V. ठक्कर आणि मसुदा समितीची रचना जी आहे ती मित्रांनो 1 अध्यक्ष प्लस 6 सदस्य अशी मसुदा समितीची रचना होती. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि 29 ऑगस्ट 1947 घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. मसुदा समितीचे एकूण 6 सदस्य होते. यामध्ये आलादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल मानेकलाल, K.M. मुन्शी, N. गोपालस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, D.P. खेतान, B.L. मित्तर हे एकूण मसुदा समितीचे 6 सदस्य होते. यामध्ये B.L. मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर N. माधवराव हे मसुदा समितीचे सदस्य बनले. D.P. खेतान यांच्या निधनानंतर T.T. कृष्णमाचारी हे मसुदा समितीचे सदस्य बनले. N.G. अय्यंगार हे काश्मीरचे राजा हरिसिंग यांचे दिवाण होते. ते काश्मीर विषयक कलम 370 चा मसुदा तयार केला होता त्यांनी. तर मित्रांनो काश्मीर विषयक कलम 370 चा जो मसुदा आहे तो कोणी तयार केला होता तो N.G. अय्यंगार हे काश्मीरचे राजा हरिसिंग यांचे दिवाण होते, त्यांनी तयार केला होता. आणि मसुदा समितीचे कामकाज जे आहे ते 29 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात चालले आणि मसुदा समितीने अवघ्या 141 दिवसात संविधानाचा मसुदा बनवला. संविधानाचा जो मसुदा आहे तो 141 दिवसात बनवला आणि घटना समितीचे कामकाज एकूण 1082 दिवस म्हणजे 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतका प्रदीर्घ काळ चालले. तर मित्रांनो यावरती प्रश्न आहेत की संविधान बनवण्यासाठी किती काळ लागला, तर 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा प्रदीर्घ काळ ही प्रक्रिया चालली होती संविधान निर्मितीची. घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज एकूण 165 दिवस चालले. 13 डिसेंबर 1946
ही तारीख महत्वाची आहे. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन मांडला. यावर सरनामा प्रिएम्बल आधारित आहे. तर प्रिएम्बल जे आधारित आहे ते ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन यावरती आधारित आहे आणि हे जे ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन आहे ते 13 डिसेंबर 1946 या तारखे रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेच्या उद्दिष्टाचा ठराव मांडला होता. त्यानंतर 22 जानेवारी 1947 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला घटना समितीच्या उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. 22 जानेवारी रोजी हा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर मित्रांनो 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या 284 सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली. कॅलिग्राफर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी त्यांच्या सुवाच्य हस्ताक्षरात संविधान लिहिले आहे आणि हे लेखन 6 महिन्यात पूर्ण करताना त्यांनी एकही रुपया मानधन घेतले नाही. भारतीय संविधान तयार करण्यासाठी 60हून अधिक देशांच्या राज्यघटनांचा आधार घेण्यात आला. तर मित्रांनो हे भारतीय संविधान निर्मिती करण्यासाठी ही प्रक्रिया होती. त्यानंतर जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो यामध्ये आपण पाहिलं की संविधान समिती आणि संविधान समितीच्या रचनेमध्ये बदल झाला. त्यानंतर एकूण ज्या मसुदा समिती होती त्यांचे अध्यक्ष, त्याचबरोबर विविध समित्या होत्या त्यांचे अध्यक्ष आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं की जे संविधान प्रक्रिया होती यामध्ये एकूण मसुदा समिती होते त्यामध्ये सदस्य होते. त्यानंतर जे रिझोल्युशन होते ते ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन आहे ते कसे मांडले गेले, त्यानंतर ते कोणी मांडले गेले हे पण आपण पाहिलं. तर मित्रांनो पुढील व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण संविधानाचे स्वरूप आणि कलमे या गोष्टी अभ्यासणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.